जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी प्रेमात असते ना, तेव्हा कसं सगळं मस्त वाटायला लागते. पण त्याच प्रेमाची निशाणी जेव्हा तुमचा जीव घ्यायला बसली तर? होय, असाच एक इन्सिडन्स सुमननी आपल्यासोबत शेअर केला, जे की तिच्या स्वतःसोबत घडला. चला तर सुरू करू आपण आपल्या स्टोरीला. सुमन जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हा तिला करण नावाच्या एका मुलाने प्रपोज केला होता. सुमन अंगात मोठी असली तरीही दिसायला मात्र खूप सुंदर होती. सुमनने पण त्याला नकार दिला नाही, कारण तिला पण तो आवडू लागला होता. दोघांचं लव्ह अफेअर सुरू झालं. दोघं कॉलेजच्या नावाने कधी कधी फिरायला पण जायचे. एका दिवशी असं झालं की सुमनने आणि करणने दोघांनी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला. ते गेले एका अशा जागेवर की जिथं पॅरानॉर्मल शक्ती ऍक्टिव्हेट राहतात. काही गोष्टी लग्नाच्या नंतर करायच्या असतात, पण हे दोघ जण सुमन आणि करण आधीच करून बसले. ही त्यांची चूक त्यांना खूप महागात पडली. हे जेव्हा दोघं जास्तच प्रेमात होते तेव्हा एकमेकासाठी मरायला सुद्धा तयार होते. अशा वेळेला करणनी सुमनला त्या गार्डन मध्ये नेलं, जिथं पर्यटक तर येत असतात, पण ते अशा सुनसान जागी गेले की जिथं जास्त वर्दळ नसते. ते प्रेमात एकमेकामध्ये एवढे पागल झाले होते की त्यांना कळालंच नाही की लीगल काय आहे आणि इलिगल काय आहे. गार्डन मध्ये असलेल्या एका झाडीमध्ये ते दोघ जण गेले. त्यांनी असा पराक्रम करून बसले की ज्याची अपेक्षा नव्हती, आणि ते त्यांना मागात पडलं. ते सगळं करून ते घरी आले. घरी आल्यावर काही दिवसांनी सुमनला दिवस राहिले. ही गोष्ट तिने करणला सांगितली, तर करणने पण तिला साथ दिला. दोघांनी समजूतदारपणानं घरच्यांना सांगितलं की आम्ही एकमेकावर प्रेम करतो आणि आम्हाला लग्न पण करायचं. घरच्यांनी पण त्या दोघांना विरोध केला नाही. दोघांचं लग्न झालं. फक्त सुमनला आणि करणलाच माहित होतं की लग्नाआधीच सुमन गरोदर आहे म्हणून. त्यांनी घरच्यांना किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांनी कोणालाच सांगितलं नव्हतं. ही गोष्ट त्या दोघांनाच माहित होती. बघता बघता दिवस निघून गेले. सुमनला आता 3रा महिना लागला. पोटात 3 महिन्याचं बाळ वाढत होतं. एकदा रात्रीची वेळ होती. सुमन करणची वाट बघत होती, पण करण उशिरा घरी येणार होता. सुमनला हे सहन झालं नाही. सुमन जोरजोरात फोनवर बोलत होती, चिरकत होती, या लवकर. पण करणचं काम काय संपत नव्हतं. शेवटी रात्री आणि करण आला घरी. करणने जसाही दरवाजा घराचा खोलला तेव्हा त्यानं बघितलं की सुमनने केस मोकळे सोडले आणि एकटीच बडबड करत होती. तिचं हे रूप त्याला विचित्रच वाटलं. तिच्या हातामध्ये चाकू होता. माहित नाही काय करणार होती. करणनं तिच्या हातातला चाकू घेतला आणि फेकून दिला. सुमन करणला बघून भानावर आली आणि करणच्या गळ्याला पडून रडू लागली. करणला कळायला मार्ग नाही की झालं काय. उद्या सकाळी त्यानं तिला विचारलं की तू रात्री असं का करत होतीस. पण सुमनकडे त्याचं उत्तर नव्हतं, कारण सुमनला सुद्धा माहित नाही की तिच्यासोबत काय घडत आहे. करणनं त्याच्या आईला सांगितलं नाही, कारण कशाला विषय वाढवायचा म्हणून करणनी ही गोष्ट त्या दोघांमध्येच ठेवली. अजून 2 दिवसाच्या नंतर त्या दिवशी अमावस्या होती.
अमावस्येच्या रात्री जेव्हा करण रोजच्या सारखं 9 वाजता घरी आला, तेव्हा सुमन घरी नव्हती. करणनं सगळीकडे शोधलं की सुमन गेली कुठे असणार. करणने तिचा शोध घेतला. त्यानं त्याच्या आईला विचारलं, पण त्याची आई म्हणली, मला माहित नाही कुठं गेली ते. रात्रीचे आता 10 वाजायला आले होते. करणची आई आणि करण सुमनला शोधू लागले. शोधता शोधता करणची नजर त्या घराबाहेर असलेल्या एका झाडावर गेली. करणनं बघितलं तर सुमन त्या झाडावर चढलेली त्याला दिसली. तो गेला, त्याची आई पण गेली आणि त्यांनी सुमनला झाडावर उतरण्याचा प्रयत्न केला, पण सुमन उतरत नव्हती. मग करणची आई सुमनवर रागावली, चल उतर खाली, एवढ्या रात्री झाडावर काय करतेस? तेव्हा सुमन छोट्या लेकराच्या आवाजामध्ये रडत होती, नाही, मला इथंच राहू द्या, मी या दुनियेत, मला इथंच राहू द्या, मला नाही करमत तुमच्यासोबत, मी वेगळ्या दुनियेतला आहे. करण परेशान झाला, त्याची बायको अशी का करते बुवा? छोट्या लेकरासारखा आवाज काढून सुमन रडू लागली. त्याची आई परेशान झाली, हे काय झालं? अर्धा तास प्रयत्न करून सुद्धा सुमन काय उतरली नव्हती. पण त्या दोघांना हे प्रश्न होता की 3 महिन्याची गरोदर बाई एवढ्या झाडावर चढली कशी, आणि ते पण एवढ्या रात्री. दोघही परेशान झाले. खूप प्रयत्न करून सुद्धा सुमन झाडावरून काय उतरत नव्हती. मग करणच्या आईनं तिला म्हणली की तू तुझ्या पोटात जे बाळ आहे त्याचा तरी विचार कर. सुमननं झाडावरून उडी मारली आणि पोटावर बुक्या मारू लागली. हे विचित्रच प्रकार झाला. करणच्या आईला कळायलाच मार्ग नाही की ही अशी का करते. स्वतःच्या पोटातल्या बाळाला असं कोणी मारते? करणला तेव्हा आठवलं की 2 दिवसापूर्वी सुमन हातात चाकू घेऊन होती आणि त्याला कळायला मार्ग नाही की हे असं का करत आहे. खूप प्रयत्न करून त्या दोघांनी सुमनला हाताला धरून दोघांनी घरात आणलं. सुमन थोडीशी न्यूट्रलाइज झाली, पण झोपत नव्हती. छोट्या लेकराच्या आवाजामध्ये हसत होती, कधी बोलत होती, कधी रडत होती. करण आणि करणची आई आता खूप टेन्शनमध्ये आले होते. रात्रीचे 12 वाजले. मग सुमन अचानक नॉर्मल बोलायला लागली. करण आणि त्याच्या आईनं तिला विचारलं की तू त्या झाडावर कशी गेली होती आणि पोटात बाळ असताना तू त्याला का मारायचा प्रयत्न करू लागली होती. सुमन ते तसं ऐकून ढसाढसा रडू लागली. तिला काहीच माहित नव्हतं की तिच्यासोबत एवढा वेळ काय झालं. करणच्या आईने तिला झोपू घातलं आणि ती शांत झोपली. सकाळी जेव्हा सगळेजण उठले तेव्हा करणच्या आईनं करणला आणि सुमनला एका बाबाकडे नेलं. बाबा म्हणजे खूप विद्वान होते. त्या बाबाने त्या दोघांना विचारलं. त्या बाबाने त्या दोघांना अंगारा लावला, प्रश्न विचारायला सुरुवात केली की काय झालं. तर करणनं सांगितलं की काही दिवसापूर्वी सुमन रात्री 12 वाजता हातात चाकू घेऊन काहीतरी करत होती आणि काल रात्री ही त्या अंधारातल्या त्या लिंबाच्या झाडावर चढली. बाबाने अजून एक प्रश्न केला की तुमचं लग्न कधी झालं. करणच्या आईनं त्यांना सांगितलं की हे काय 2च महिने झाले लग्नाला. बाबाने परत विचारलं की पोटात बाळ किती महिन्याचं आहे. करणच्या आईच्या पण डोक्यात हा प्रश्न होता की हे बाळ लग्नाच्या आधीच तर नाही. या अशा परिस्थितीमध्ये करणला
काय करावं काय समजत नव्हतं. करणने बाबाला आणि त्याच्या आईला सांगितलं की हो, लग्नाच्या आधीच बाळ राहिलं होतं आणि म्हणून मला सुमन सोबत लग्न करावं लागलं. असं नाही की मी तिच्यावर प्रेम नाही करत. मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि त्यासाठीच मी तिच्यासोबत लग्न केलं. बाबा म्हणाला, लग्न ठीक आहे केलेलं, पण तुम्ही लग्नाच्या आधी हे जे कृत्य केलं ते चुकीचं आहे. चुकीचं आहे, तुमची मानसिकता पण चुकीची होती आणि विशेष म्हणजे तुम्ही ज्या जागेवर हे केलं ती जागा शापित जागा होती. ती जागा हॉन्टेड होती. त्या जागेत कोणीही जात नाही. तुम्ही पहिले आहात तिथं गेले. करणच्या आईला कळायला मार्ग नव्हता की बाबा काय बोलत आहेत. सुमन शांतच होती. सुमनला काही कळत नव्हतं. सुमनच्या अंगामध्ये आता ते बाळ यायला सुरुवात झाली होती. बाबाने तिच्यावर एक मंत्र मारलं आणि सुमन बोलायला लागली. ते पण एका छोट्या बाळाच्या स्वरामध्ये. ती म्हणत होती की मला जगायचं नाही, या क्रूर दुनियेत मला यायचं नाही, मला बाहेर निघायचं, मी या दुनियेतला नाही, मला बाहेर निघू द्या. बाबांना सगळा प्रकार कळाला, काय प्रकार आहे ते. करण आणि करणची आई कुतूहलाने त्या बाबाकड आणि सुमनकड बघत होते. सुमन अशीच स्वतः बडबड बडबड करत होती. बाबाने तिला तसंच बडबड करू दिलं आणि तिची काय इच्छा आहे म्हणजे तिच्या अंगात जे बाळाचा आत्मा घुसला होता त्याची काय इच्छा आहे ते विचारलं. तर सुमनमध्ये जे बाळाचं भूत घुसलं होतं त्याने सर्व सांगितलं. सुमन जेव्हा नॉर्मल झाली तेव्हा बाबाने सांगितलं की जे बाळ हिच्या पोटात आहे तेच हिचा दुश्मन आहे. बाबाने त्याचा इलाज पण सांगितला की ह्या बाळाला पोटातून काढून टाकावं लागेल. नाईलाजास्तव तुम्हाला या बाळाचा बळी द्यावा लागेल. उद्या सकाळी करणची आई सुमनला व करणला सोबत घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांनी त्या बाळाला काढून टाकलं. जसंही त्या बाळाला काढून टाकलं तेव्हापासून सुमन नॉर्मल वागायला लागली. सुमन आणि करण आता खुश होते. मित्रांनो, ज्याची आपण कल्पना सुद्धा करत नाही त्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. त्याचा आपल्याला अंदाजा पण नसतो की हे का झालं ते. काही गोष्टींचं गुपितच असतं. चला तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि स्टोरी आवडली असेल तर लाईक करा. अजून अशा स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.